नमस्कार, विठ्ठल बोलीमध्ये स्वागत। मी विठ्ठल पाटील। 4 दिवसापूर्वी दहीहंडीचा कार्यक्रम झाला। हसन मुश्रीफ आणि मुन्ना माडिक एका व्यासपीठावर होते, हे आपण पाहिलंच आहे। पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि खासदार धनंजय माडिक यांनी या व्यासपीठावरून इतके काही शाब्दिक फुलोरे उडवले की ते थेट सतेज उर्फ बंटी पाटलांपर्यंत लागू पडतील अशा त्यांच्या या शाब्दिक चकमकी होत्या। आजच कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाची म्हणजेच गोकुळची वार्षिक सर्वसाधारण सभा झाली। या सभेत हसन मुश्रीफ सतेज उर्फ बंटी पाटलांबरोबर होते। 4 दिवसापूर्वी धनंजय माडिक यांच्या बरोबर असणारे हसन मुश्रीफ आज मात्र सतेज पाटील यांच्या बरोबर होते। म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील या राजकारणाची खेळी नेमकी काय, असंच आता अचंबित होऊन लोक एकमेकाला विचारू लागले आहेत। हसन मुश्रीफ या दोघा तरुण नेत्यांना खेळवतायत की काय, असा एक अंदाज व्यक्त केला जात आहे। वास्तविक हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील हे गेल्या 5 वर्षापासून किंवा त्याच्या अगोदरपासूनच एकत्र आहेत। जी महाविकास आघाडीची सत्ता होती त्यामध्ये हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील एकत्र होते। आता महायुतीची सत्ता आहे आणि त्यामध्ये हसन मुश्रीफ आणि धनंजय माडिक एकत्र आहेत। खरं तर हसन मुश्रीफ यांच्या या दुहेरी भूमिकेबाबत जिल्ह्यातून वेगवेगळे तर्क आणि वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलेलं आहे। अगदी महिन्यावरच विधानसभेची निवडणूक आलेली आहे। हसन मुश्रीफ उमेदवार असणार आहेत, धनंजय माडिक आणि सतेज पाटील अर्थातच उमेदवार नसतील, पण हसन मुश्रीफ यांना या दोघांची गरज पडणार आहे, म्हणूनच ते दोघांना खेळवत आहेत की काय, असा एक राजकीय विश्लेषकांचा तर्क आहे। हसन मुश्रीफ हे कोल्हापूर जिल्ह्याचे मुरब्बी नेते, दिवंगत खासदार सदाशिवराव मंडलिक आणि दिवंगत मंत्री दिग्विजय खानविलकर यांच्यानंतर आज जिल्ह्यातील एक बडेप्रस्थ किंवा अगदी वयानं आणि अनुभवानंही वरिष्ठ राजकीय नेते म्हणून हसन मुश्रीफ यांच्याकडे पाहिलं जातं आणि ते आहेत सुद्धा वरिष्ठ। त्यांच्या विचारधारा इतक्या स्पष्ट आहेत, त्यांचे विचार, आचार आणि राजकारण यातला फरक मात्र मोठा आहे। हसन मुश्रीफ हे केव्हा कोणाबरोबर जातील हे सांगता येत नाही असंही पूर्वी म्हटलं जायचं, पण त्याचा प्रत्यय आज आलेला आहे। महाविकास आघाडीवर असणारे हसन मुश्रीफ शरद पवार यांना सोडून आज अजित पवार यांच्या बरोबर महायुतीमध्ये आहेत, मंत्री आहेत, पालकमंत्री आहेत। हे सर्व असताना हसन मुश्रीफ ह्या कट्टर राजकीय वैऱ्यांना कसं खेळवतायत, कसं एकत्र आणण्याचा प्रयत्न करतायत, तरी हे दोघे युवा नेते एकत्र येत नाहीत, हा एक वेगळा चर्चेचा विषय आहे। हसन मुश्रीफ यांच्याकडून काही महिन्यापूर्वी म्हणजे महायुती सरकार अस्तित्वात येण्या अगोदर धनंजय माडिक आणि सतेज पाटील यांना एका कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र आणलं होतं। दोघांनाही फेटे गुंडवले होते। हसन मुश्रीफ यांच्या उजव्या बाजूला एक जण आणि डाव्या बाजूला एक जण असे हे पाटील आणि माडिक बसलेले होते। खरं तर त्यावेळीच असं वाटलं होतं की हसन मुश्रीफ कदाचित या दोघांना एकत्र आणतायत आणि जिल्ह्याच्या राजकारणाचा नूरच पालटवतायत, अशी त्यावेळी जोरदार चर्चा सुरू होती, पण ते काही मुश्रीफ यांना शक्य झालं नाही। आता मात्र मुश्रीफ यांच्या परीक्षेचा काळ जवळ आलेला आहे, त्यांना विधानसभेची परीक्षा द्यायची आहे आणि यासाठी या दोघांचीही गरज मुश्रीफ यांना आहे। अर्थात धनंजय माडिक उघडपणे ती भूमिका बजावू शकतात। महायुतीमुळे महायुतीचे उमेदवार म्हणून हसन मुश्रीफ यांना धनंजय माडिक उघडपणे पाठिंबा देऊ शकतात, त्यांचा प्रचार करू शकतात, पण हे सतेज पाटील उघडपणे करू शकणार नाहीत। उघडपणे नाहीच नाही, पण गुप्तरित्या सुद्धा सतेज पाटील हसन मुश्रीफ यांना मदत करू शकत नाहीत, कारण विधानसभेचा खेळच तसा इतका विचित्र आहे की महायुतीचे उमेदवार म्हणून हसन मुश्रीफ मैदानात असणार आहेत आणि महाविकास आघाडीकडून समरजित घाटगे यांचं नाव सांगितलं जात आहे। म्हणूनच सतेज पाटील यांना अर्थातच महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून समरजित घाटगे यांच्या बाजूनच राहावं लागणार आहे। गमतीचा भाग म्हणजे आज गोकुळच्या सर्वसाधारण सभेत ज्या कट्टर विरोधक म्हणून होत्या त्या शौमिका माडिक या कागल तालुक्यातील माहेरवाशीन आहेत। कागल तालुक्यात त्यांचं माहेर आहे, म्हणजेच हसन मुश्रीफ यांना शौमिका माडिक यांची सुद्धा गरज भासणार आहे। पण गोकुळच्या सभेत मात्र ते सतेज पाटील यांच्याबरोबर बसले आणि शौमिका माडिक यांच्यावर टीका करण्याची वेळ मुश्रीफ यांच्यावर आली। 4 दिवसापूर्वी ज्या व्यासपीठावरून मुश्रीफ माडिक कुटुंबियांबरोबर होते किंवा महायुती बरोबर होते, तेच मुश्रीफ आज गोकुळच्या सर्वसाधारण सभेत मात्र सतेज पाटील यांच्या बरोबर आणि महाविकास आघाडी बरोबर आहेत, असं एकूण चित्र दिसून आलं। आठवडाभरातला हा फरक पाहता मुश्रीफांच्या या दुहेरी भूमिका अर्थातच राजकीय क्षेत्रात चांगल्या चर्चेला आलेल्या आहेत। मुश्रीफ यांना कोणताही स्वार्थ नसतो, ते निस्वार्थी आहेत,
पण राजकारणाच्या बाबतीत मात्र ते इतके स्वार्थी असतात की त्यांना काहीही करून आमदार व्हायचंच आहे। यासाठी अर्थातच मुश्रीफ यांची जोरदार धडपड आणि फिल्डिंग सुरू आहे, पण त्याला कितपत यश येणार या दोन नेत्यांवरच अवलंबून राहणार आहे। जर मुन्ना माडिक आणि बंटी पाटील या दोन्ही दर्डीवर जर मुश्रीफ हात ठेवून चालू लागले तर प्रवाहात त्यांचा टिकाव कितपत लागेल याबाबत प्रश्नचिन्ह व्यक्त होत आहे। म्हणूनच मुश्रीफांना आज महायुतीचा उमेदवार म्हणून, महायुतीचा नेता म्हणून महाडिक यांच्या बरोबरच राहावं लागणार आहे। पण गोकुळच्या बाबतीत मी सतेज पाटलांबरोबर आहे, त्यामुळे मला जास्त बोलता येणार नाही असंही दहीहंडीच्या व्यासपीठावरून मुश्रीफ यांनी स्पष्ट केलेलंच आहे। म्हणूनच मुश्रीफ यांची ही कोंडी झालेली आहे की मुश्रीफ यांचा राजकीय धूर्तपणा आहे या संदर्भात सुद्धा चर्चा सुरू आहे। आता ही चर्चा आणि मुश्रीफ यांचं प्रत्यक्षातील वावरणं, दोन्ही नेत्यांच्या व्यासपीठावर जाणं, दोन्ही नेत्यांना वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये भेटणं हे मुश्रीफांना कितपत फायदेशीर ठरणार आहे हे अर्थातच विधानसभेच्या निवडणुकीनंतर निकालानंतर लक्षात येणार आहे। तोपर्यंत मात्र हसन मुश्रीफ यांच्या या राजकीय खेळीची चर्चा होतच राहणार आहे। धन्यवाद। असेच नवनवीन विषय ऐकण्यासाठी लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा।